मम्मी हे बघ, हे कांदे आहेत आणि हे बटाटे आहेत, पैसे संपले. आता नेक्स्ट टाइम पगार होईल ना तेव्हा सर्व सामान भरेल ना. अरे असू दे, तुझा पगार नाही ना आला तर मी काहीतरी मॅनेज करेन. तू काय मम्मी मॅनेज करा. हा एवढा मोठा सांड वाढलाय, त्याला सांगायचं 2 पैसे कमवायला. मला एक फोन करायचा, आम्ही सासरून 2-3 पोते फुकट तुला आणून दिल्या असत्या. हे तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. ते आता कळीवर आले, सासऱ्यातनं भांडणं करून आले. तिला सासऱ्यात कुत्राही विचारत नाही. ते आता आपल्या घरी भांडणं लावून देत. ये त्या तिजोरीत माझ्या काय शोधतेस? अगं मम्मी तुझे पैसे शोधत होते ग, पण सापडत नाही. मला पटकन 10,000 रुपये दे. आमच्या आईने दिलेली ना, की तुला मी 10 का 20,000 रुपये देऊन टाकेन. ए पोरी, माझ्या तिजोरीला हात नको लावा. तू यायच्या आधीच मी पैसे लपवून ठेवलेत. तुझा नवरा ना तुला फुटकी दंबडी देणार नाही असल्या स्वभावान. अगं बाई नाही तुझ्या कुठल्या गोष्टीला हात लावत. एवढा अपमान सहन करून घेण्यापेक्षा मी माझी सासरी निघून जाते. मला एवढं सासरी पण कोण बोलत नाही. निर्लज्जम सदा सुखी. ती दुसऱ्या माणसाला पोचवेल पण आपण काय जाणार नाही इथून.